म्हणजे एखादी मुलगी लग्न करून एखाद्या घरात सून म्हणून जाते आणि ज्यावेळी ती त्या घरचा किचन टेक ओव्हर करते किंवा किचन सांभाळण्याची जबाबदारी तिला दिली जाते की आता तू नवीन सून आहे आणि तू ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. आता समजा त्या मुलीच्या घरी जर सगळ्यांना गोडधोड खाण्याची सवय असेल किंवा घरामध्ये तसं कल्चर असेल किंवा ऑइली त्यानंतर फास्ट फूड अशा गोष्टींचा जर ट्रेंड असेल, तर नव्या घरात एंटर केल्यानंतर ती सगळ्यांना खुश करण्यासाठी पहिल्याच वेळी काहीतरी मग गोडधोड बनवते. मग गाजराचा हलवा असेल, खीर असेल आणि नव्या सुनेने काहीतरी केले म्हणून त्या घरात त्या गोष्टीला ॲप्रिशिएटसुद्धा केलं जातं. त्यानंतर मग हळूहळू जो फॉर्मॅट त्या मुलीने तिच्या आईकडून शिकला आहे तोच फॉर्मॅट इथे ती राबवायला लागते किंवा त्याच पद्धतीचं खानपान या किचनमध्ये बनायला सुरू होतं. आता सासूसुद्धा विचार करते की नवीन सून आहे, आता तिची जबाबदारी आहे, ती सांभाळेल. त्यामुळे सासूसुद्धा या गोष्टींना कुठे अपोज करत नाही किंवा फारसं लक्ष देत नाही. आणि मग हळूहळू या कुटुंबातल्या सदस्यांच्या आरोग्यामध्ये चेंजेस येऊ लागतात की ज्यांच्या आहारामध्ये साखरेचं प्रमाण पूर्वी तेवढं नव्हतं आणि ते हळूहळू इंट्रोड्यूस केलं जातं आहे. त्याचबरोबर मग घरात मिठायांचं ट्रेंड वाढलं आहे. प्रत्येक सणाला काहीतरी गोडधोड बनवलं जाऊ लागलं आहे किंवा यूट्यूबवर रेसिपी बघून नवी नवी व्यंजनं बनवली जात आहेत, खाद्यपदार्थ बनवले जात आहेत. आणि त्यातून हे जे आहे हे रुटीनमध्ये फॉलो केलं जातं आहे, ज्यामुळे शरीरामध्ये हळूहळू हानी होत चाललेली आहे. आता हे ती जाणून बुजून करते आहे का? तर नाही. परंतु हे घडण्यामागे कारण असं आहे की तिला पोषक घटकांची किंवा आहारशास्त्र जे आहे त्याचं पुरेसं ज्ञान नाही आहे किंवा ती त्याविषयी फारशी कॉन्शियस नाही आहे. त्यामुळे तिचा हेतू तर निर्मळ आहे की मी माझ्या कुटुंबाला चविष्ट काहीतरी खाऊ घालावं, परंतु न्यूट्रिशन कुठेतरी मिळावे याकडे दुर्लक्ष होत असतं. पोटभर खावं, सगळ्यांनी चविष्ट बनवावं हा हेतू तिचा निर्मळ असतो, परंतु न्यूट्रिशनल सायन्स किंवा न्यूट्रिशनचे जे बेसिक रूल आहेत ते माहिती नसल्याकारणाने नकळतपणे ती ह्या गोष्टी करत असते. आणि मग हळूहळू कोणाची तरी शुगर डिटेक्ट होते बॉर्डर लाईन, कुणीतरी हायपरटेन्सिव्ह होतं आणि अशा पद्धतीने शरीरामध्ये त्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या बदल घडू लागतात. आता समजा काही वर्षांनंतर त्या घरात एखाद्या मुलीने जन्म घेतला आणि तिने जर हे फूड स्टाईल ॲडॉप्ट केलं आणि पुढे जर ती लग्न करून दुसऱ्या घरात गेली तर हे फूड स्टाईल कॅरी फॉरवर्ड होतं. आलं कुठून होतं? हिच्या माहेरून. त्याच्यानंतर पुढे तिच्या मुलीने ती लेगसी दुसऱ्या कुटुंबात नेण्याचं काम केलं. म्हणजे मला आठवतं की मी एका व्यक्तीच्या घरी गेलो होतो भेटायला आणि ती महिला, त्या घरातली ती महिला एका स्टीलच्या बाउलमध्ये मॅगी घेऊन खायला बसली होती आणि समोर तिची 13-14 महिन्यांची मुलगी होती आणि ती स्वतःही खात होती आणि त्या मुलीलाही फीड करत होती. आता मॅगी असोत किंवा इतर काही खाद्यपदार्थ असोत, आपल्याला जर त्याचं वास्तव माहिती नाही आहे किंवा अर्थातच ही पॅकेटमधून विकली जाणारी खाद्यपदार्थ जी आहेत त्याच्यात काही आर्टिफिशियल टेस्टर्स असतात किंवा टेस्ट इन्हॅन्सर असतात, ज्यामुळे ते खाल्ल्यानंतर तुम्हाला जे प्लेजर मिळतं, तो जो डोपामाइन स्पाईक तुम्हाला बघायला मिळतो, तर तो खाताना खूप चांगलं वाटतं ते पहिल्यांदा. आणि मग ते फ्रिक्वेंटली जर घडत असेल तर तुम्हाला ते फूड खाल्ल्यानंतर प्लेजर मिळतं. म्हणजे आपल्या मानवी शरीराविषयी जर बघितलं तर गोड, आंबट, तिखट, तुरट, खारट आणि काही चवी असतील ज्या नैसर्गिक माध्यमातून आलेल्या आहेत, तर त्याला आपलं इनर इंजिनिअरिंग जे आहे ते आयडेंटिफाय करतं. परंतु काही
अशा गोष्टी आहेत ज्याला वेगळ्या पद्धतीने ब्रेन रिॲक्ट करतो. ते चायनीज फूडमध्ये आढळणार अजिनोमोटो किंवा आणि काही स्पायसेस आहेत जे आपल्या इंडियन स्पायसेसमध्ये येत नाहीत किंवा भारतीय मसाल्यांमध्ये ते नसतात. तर मग अशी अनोळखी चव जेव्हा आपण एकदा अनुभवतो तेव्हा ब्रेनला रिवॉर्ड मिळाल्यासारखं वाटतं आणि मग त्या गोष्टीचं ॲडिक्शन व्हायला लागतं. म्हणजे जे लोक फारसं फास्ट फूड खात आहेत त्या लोकांना घरचं खाणं जे आहे ते सपक वाटायला लागतं किंवा बेचव आळणी वाटायला लागतं. कारण फास्ट फूडमध्ये तेवढ्याशा पॅकेजमध्ये तुम्हाला सॅटिस्फायसुद्धा करायचं असतं आणि त्याची एक आयडेंटिटी तुमच्या मनावर बिंबवायची असते. त्याच्यामुळे तुम्ही बघा कधी फ्रेंच फ्राईज खा पेरी पेरी किंवा आणि काय तर त्याच्यावर सॉल्ट वगैरे अशा पद्धतीने स्प्रे केलेलं असतं की खाताना ते इन्स्टंट तुम्हाला असं बूस्ट देतं किंवा प्लेजर देतं. तर जास्तीत जास्त प्रमाणात विक्री व्हावी या हेतूने टेस्ट इन्हॅन्सर असतील किंवा इसेन्स असतील या सगळ्या गोष्टी त्या पाकिटातून मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये ॲड केलेल्या असतात आणि घरच्या खाण्यात तशा गोष्टी नसतात. त्यामुळे मग ब्रेनला एकदा त्या प्लेजरची सवय झालेली आहे. त्या खाण्यातून जर आनंद मिळतो आहे तर मग घरचं खाणं बेचव वाटू लागतं. आता जर त्या मुलीला त्या आईने पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली आहे ती मॅगी तर अर्थातच एका काळानंतर यूज टू झाल्यानंतर कदाचित आत्ता जर आठवड्यात एकदा बनत असेल तर मग आठवड्यात 2दा बनवू लागते किंवा मग प्रत्येक भुकेच्या वेळी 2 मिनटात मॅगी बनते असं म्हणून ती प्रचलनात येते. त्या खाण्यात ती एंटर करते आणि वारंवार खाल्ली जाते आणि मग त्यानंतर हळूहळू बॉडीमध्ये ते चेंजेस घडू लागतात ज्याच्यामुळे पुढे मग भविष्यात कॉम्प्लिकेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. असंच मी शुगरच्या बाबतीतसुद्धा सांगतो नेहमी की ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा मुलाला चॉकलेट इंट्रोड्यूस करता तर हल्ली ते ट्रेंड झालेलं आहे. म्हणजे लहान मूल आणि चॉकलेट हे समीकरण झालेलं आहे आणि मार्केटमध्ये जर बघितलं तुम्ही तर चॉकलेटच्या नावावर शुगर कँडीज विकल्या जातात. म्हणजे ॲक्च्युअल चॉकलेट जे आहे ते थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे तुम्ही तेवढ्या किमतीचं तर कोणाला ऑफर नाही करू शकणार किंवा त्या क्वालिटीचं चॉकलेट मार्केटमध्ये अवेलेबल असणं ही सुद्धा दुर्मिळ गोष्ट आहे. त्यामुळे चॉकलेटच्या नावावर मोस्टली शुगर लोडेड कॉन्सन्ट्रेट शुगर जी असते त्याने भरपूर आणि कॉन्सन्ट्रेटेड शुगरयुक्त अशा शुगर कँडीज मार्केटमध्ये विकल्या जातात आणि लोकांना यातला फरक माहिती नाही आहे चॉकलेट आणि कँडीजमधला किंवा जेलीज असतील. मग अशा कंडिशनमध्ये ते मूल ज्याचं पेनक्रियास साईज हार्डली ग्रीन पी एवढं आहे किंवा चवळीच्या दाणे इतकं आहे फार फार तर राजम्याच्या दाणे इतकं तर त्या तेवढ्याशा शरीरात ते जे कॉन्सन्ट्रेटेड 5 ग्रॅमची 6 ग्रॅमची शुगर कँडी आहे ती इतका इन्शुलिन स्पाईक क्रिएट करते आहे आणि अर्थातच त्यातून त्याला डोपामाइनचं प्लेजर मिळतं आहे. डोपामाइन स्ट्राईक होत आहे. प्लेजर हॉर्मोन ज्याला आपण म्हणतो. आता फर्स्ट टाईम जेव्हा त्याला इंट्रोड्यूस केले तेव्हा त्याला ती गोडी आवडते आणि मग बऱ्याचदा असा एक नियम बनतो की दररोज एकच चॉकलेट खायचं आहेस तू. सजेस्टेड आहे का तर बिलकुल नाही आहे. म्हणजे WHO असं सांगतं की 15 ते 20 ग्रॅम शुगर एक दिवसामध्ये एक ॲडल्टने घेणं सजेस्टेड आहे किंवा इतकी चालेल असं सांगितलं जातं. मॅक्स लिमिट 25 ग्रॅमचं सांगितलं जातं. आता हे सजेस्टेड आहे का तर बिलकुल नाही आहे. इन्शुलिन स्पाईक क्रिएट करतील असा कुठलाही शुगर रिलेटेड गोष्टी ज्या आहेत त्या सजेस्टेड नाही आहे मेडिकली. परंतु WHO असं सांगते की एवढं घेतलं तरी चालेल. म्हणजे पॉयझनस आहे परंतु हां एवढंसं घेतलं तरी चालेल तुम्हाला जर त्यातून प्लेजर मिळत असेल तर अशा पद्धतीने ते इंट्रोड्यूस केलं जातं. मग आता ज्यावेळी ते मूल दिवसात एक कँडी खातं आहे तर एक कालांतराने जसं एखाद्या
अंमली पदार्थाचं ॲडिक्शन होत असतं. स्मोक असेल, टोबॅको रिलेटेड असतील आणि काय पान मसाला असतील किंवा लिकर असेल, दारू. तर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कन्झ्युम केले तेव्हा तुम्हाला छान प्लेजर मिळालं, म्हणजे अगदी 100% प्लेजर मिळालं. सेकंड टाईमला ते प्लेजर तितकं मिळत नाही तेवढ्याच क्वांटिटीने. ते 95% मिळेल. थर्ड टाईमला ते 90%च मिळेल, कारण त्या डोपामाइनमध्ये ड्रॉप यायला लागतं. तो प्लेजरचा हॉर्मोन्स आहे आणि त्याला नेहमी चेस करत राहावं लागतं आणि मग ह्याच गोष्टी ॲडिक्शनकडे घेऊन जातात. अट्टल जो बेवडा मनुष्य असतो तर तो काही सुरुवातीपासूनच खूप बाटल्या भरभरून दारू पित नसतो. सुरू कुठेतरी तो एखाद्या पेगने करतो आणि मग तो लिकर ॲडिक्ट होऊन जातो. ठीक याच पद्धतीने मग कालांतराने एक चॉकलेटने प्लेजर मिळत नाही म्हणून 2 चॉकलेट्स खाल्ले जातात किंवा मग नियम बदलतो आणि दिवसात 2 चॉकलेट खाल्ले तर चालतील असं. त्यानंतर ते 2चे 3 होतात. एका वेळी 1च्या ऐवजी 2 खाल्ले जातात. जास्त प्लेजर मिळतं 2 खाल्ल्यानंतर. तर हा प्लेजर चेस करत असताना त्या गोष्टी रिपीटेडली होत असतात. आता हे मूल ज्याने त्या लहानच्या वयात जिथे त्याचं बॉडी इंजिनिअरिंग डेव्हलप होत होतं त्या वयात या मुलाने ती शुगर कन्झ्युम केली आहे किंवा त्या शुगरला एडिक्ट झाला आहे, तर हळूहळू ठीक त्याच पद्धतीने त्याच्या बॉडीचं इंजिनिअरिंग डेव्हलप व्हायला लागतं आणि मग 12व्या-15व्या वर्षात पोहोचेपर्यंत तो जो काही इन्शुलिन स्पाईक कॉन्स्टंट त्याच्या शरीराने झेललेला आहे किंवा त्या व्यतिरिक्त चहा असेल, दुधात घातलेली साखर असेल किंवा मग मिठाया असतील, म्हणजे इंडियन मिठायांविषयी बोललं तर असं सांगितलं जातं की डेडलिएस्ट डेझर्ट्स ज्या आहेत, मिठाया ज्या आहेत त्या भारतामध्येच आहेत. जिलेबी, त्यानंतर गुलाबजामुन, रसगुल्ला. तर ह्या हायली कॉन्सन्ट्रेटेड शुगरपासून बनवलेल्या मिठाया आहेत. म्हणजे वाटीभर शुगरला कॉन्सन्ट्रेट करून साधारण त्याची क्वांटिटी रिड्यूस होते, म्हणजे हायली शुगरी होऊन जातं ते आणि मग त्या शुगरच्या पाकामध्ये डिप केलेलं ते. तर सजेस्टेड आहे का ते? तर बिलकुलच नाही आहे, कारण ते इन्शुलिन स्पाईक क्रिएट करणारे हे नक्की. आणि मग जेव्हा कधी हा इन्शुलिन स्पाईक वाढतो तेव्हा बॉडी हायपरग्लायसेमिक स्टेजमध्ये जाते, म्हणजे रक्तात साखरेची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, हायपरग्लायसेमिया. आणि त्यानंतर इन्शुलिन सिक्रेट व्हायला लागतं, जे रक्तातली ही साखर उचलून घेतं. आता ते सिक्रेट होत असताना त्याला क्वांटिटी माहिती नाही आहे की रक्तात किती साखर आणि किती उचलून घेतली पाहिजे. रक्तामध्ये इन्शुलिन स्पाईक झाला, रक्तामध्ये इन्शुलिन स्पाईक झाला, शुगर स्पाईक झालेली दिसली, इन्शुलिन सिक्रेट होणार. किती? जितकं रिक्वायर्ड आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त. आणि मग ते पूर्णपणे साखर उचलून घेतं आणि त्यानंतर पण काही काळ इन्शुलिन सिक्रेट होत राहतं, इन्शुलिन बनत राहतं. आणि मग ते रक्तातून इतकी साखर उचलतं की रक्ताचं एक जे प्रोफाईल आहे ते निगेटिव्ह मध्ये जातं, म्हणजे सगळी साखर उचलली आणि तरीसुद्धा इन्शुलिन आहे बॉडीमध्ये. आता ही अशी स्टेज असते जिथे ब्रेन सिग्नल देतो हे रक्तात साखरच नाही आहे. म्हणजे तुम्ही तासभरपूर्वी जरी गोड खाल्लं असेल किंवा तासभर पूर्वी जरी तुम्ही कार्बोहायड्रेट लोडेड मील कन्झ्युम केलं असेल, म्हणजे ताटभर भात खाल्ला आहे, भाकरी खाल्ली आहे किंवा आणि काही गोड त्याच्याबरोबर कंबाईन केलं होतं, तरीसुद्धा 2 तासानंतर तुम्हाला तो क्रॅश आलेला बॉडीमध्ये पाहायला मिळतो. का? तर इन्शुलिन जास्त होतं आणि सगळी साखर उचलून झाल्यानंतरसुद्धा इन्शुलिन ब्लड स्ट्रीममध्ये होतं तुमच्या आणि त्यामुळे ब्रेनला सिग्नल पोहोचला की रक्तात साखर नाही आहे, म्हणजे काहीतरी खाल्लं पाहिजे. हायपोग्लायसेमिक स्टेज, प्रमाणापेक्षा साखरेची पातळी जी आहे ती प्रमाणापेक्षा खाली गेली, हायपोग्लायसेमिया. आता जर लहान वयात ही मुलं हा हायपरचा गेम खेळत असतील, एक्स्ट्रीमिटीज म्हणजे +10 -10 असा गेम खेळत आहेत, मध्ये 0चा स्केल आहे, मग एक स्टँडर्ड रेकमेंडेशन काय असते की असे खाद्यपदार्थ खा तुम्ही की इन्शुलिनचा स्पाईक क्रिएट करत नाही आहे.
म्हणजे खाल्ल्यानंतर रक्तात साखरेची पातळी वाढते आहे, पण अत्यंत उच्चांकाला नाही जाते किंवा ड्रॉप होताना सुद्धा ती मोठ्या प्रमाणावर ड्रॉप होत नाही आहे. म्हणजे तुम्ही +5 किंवा -5 इथंपर्यंत ठीक आहे. परंतु हायपरचा जर गेम तुम्ही नेहमीच खेळत असाल तर भविष्यामध्ये इन्शुलिन प्रोड्यूस करणारं तुमचं पेनक्रियाज किंवा त्यामध्ये असलेले बीटा सेल्स यांच्या इंजिनिअरिंगमध्ये काही चेंजेस येऊ लागतात. म्हणजे ज्या प्रमाणात इन्शुलिन सिक्रेट व्हायला हवं त्या प्रमाणात ते इन्शुलिन सिक्रेट करत नाही. आणि मग ह्याचे परिणाम काय घडतात तर तुम्ही टाईप 2च्या डायबिटीजला डिटेक्ट होता. आणि मग बॉर्डर लाईनवर असता किंवा काय. आणि तरीसुद्धा तुमचा फूड पॅटर्न बदललेला नसतो. कारण भारतीय खानपान जर बघितलं तर 70% कार्बोहायड्रेट सेंट्रिक आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा जेवायला बसतो त्याचं ताट बघा तुम्ही, थोडीशी भाजी असते, त्याच्याबरोबर 1 किंवा 2 भाकरी, चपाती, राईस, दाल. आता तो चर्चेचा भाग आहे की डाळीला लोक प्रोटीनचा सोर्स म्हणून कन्सिडर करतात. परंतु कन्सिडरेशन जेव्हा होतं प्रोटीन किंवा हे फूड प्रोटीन फूड आहे की कार्बोहायड्रेट फूड आहे, प्रथिनयुक्त आहे की कर्बोदकेयुक्त आहे, हे डिसाईड करत असताना त्याचं पर्सेंटेज जे आहे ते 50-50 बघितलं जातं. की जर एखाद्या खाद्यपदार्थात मोर दॅन 50% प्रोटीन्स आहेत तर ते प्रोटीन म्हणून कन्सिडर केलं जाईल. आणि जर एखाद्या खाद्यपदार्थात मोर दॅन 50% कार्बोहायड्रेट आहे तर त्याला कार्बोहायड्रेट म्हणून बघितलं जाईल. जर आपण डाळींचं वर्गीकरण केलं तर आपल्याला लक्षात येतं की 60% कार्बोहायड्रेट आहे, 40 ही मॅक्सिमम फिगर मी सांगतो आहे. काही डाळी तर अगदी 25% किंवा 20% प्रोटीन्सच्या आहेत. परंतु मग व्हेजिटेरियनच्या केसमध्ये डाळींना ग्लॉरिफाय केलं जातं. मग आणि एक प्रश्न येतो की तेवढं प्रोटीन घेण्यासाठी समजा चण्याच्या डाळीमध्ये समजा 100 ग्रॅम डाळीमध्ये ॲज्युम करा की 30 ग्रॅम प्रोटीन आहे किंवा 20 ग्रॅम प्रोटीन आहे 100 ग्रॅम डाळीमध्ये. परंतु तिची बायोलॉजिकल व्हॅल्यू म्हणजे तेवढं कन्झ्युम केल्यानंतर 20 ग्रॅम प्रोटीन मिळतं आहे, पण शरीर त्यातलं ॲब्झॉर्ब किती करतं याला बायोलॉजिकल व्हॅल्यूने डिफाईन केलं जातं, ती सुद्धा लो आहे. मग एखादा व्यक्ती जेव्हा प्लेट प्लॅन करत असतो आणि तो थोडीशी भाजी, भाकरी मेजर क्वांटिटी असते किंवा राईस मेजर क्वांटिटी असते, तर ते मील जे आहे ते कम्प्लिटली कार्बोहायड्रेट लोडेड असतं. आणि साखर जरी एखाद्याने बंद केली आणि अशा पद्धतीने आहार जर असेल तरीसुद्धा तो भविष्यात हळूहळू त्याच्या बॉडीमध्ये चेंजेस करत असतो. मग लहानपणात हा इन्शुलिन स्पाईक आणि असं कार्ब लोडेड मील जर मिळत असेल तर त्याच्या बॉडीमध्ये असे काही जेनेटिक चेंजेस येत आहेत किंवा त्याच्या बॉडी इंजिनिअरिंगमध्ये असे चेंजेस येत आहेत की तो वयाच्या 12व्या किंवा 15व्या वर्षी डायबिटिक होणार आहे, टाईप 2चा डायबिटिक होणार आहे. आई किंवा वडिलांना होता नव्हता हा दुसरा भाग आहे. किंवा आत्ता एक लेटेस्ट रिसर्च आला आहे ज्यामध्ये असं सांगितलं जातं की 90% जेनेटिक प्रोफाईल जे आहेत ते आईकडून घेऊन येतं मूल. वडिलांचा त्यात म्हणजे जसं मानलं जातं की 50-50% रोल असावा किंवा असला पाहिजे, लॉजिक वापरलं जातं, तसं नाही आहे. नवीन आलेला रिसर्च असं सांगतो आहे की 90% तो आईकडून घेऊन येत असतो. म्हणजे आईच्या वंशावळीत जर कोणाला डायबिटीज असेल तर मग ह्याचे होण्याचे चान्सेस आहेत. आणि असं खानपान असेल तर ते प्रोफाईल नसलं तरीसुद्धा डायबिटिक होण्याचे चान्सेस आहे. कारण हा हायपरचा गेम खेळला जातो आहे लहान वयातच. आता 2 डिकेड्स पाठीमागे गेलं, समजा 20 वर्ष पाठीमागे गेले तर मार्केटमध्ये शुगरी फूड तेवढा अवेलेबल नव्हता आत्ता ज्या प्रमाणात आहे ते. सणाला कधीतरी गावाकडे सणाला कधीतरी गोडधोड बनलं जायचं, खूप आनंद व्हायचा. हल्ली फूड स्टाईल इतकं इव्हॉल्व झालं आहे प्रत्येक घरामध्ये
की गोड खाऊ वाटते, पुरणाच्या पोळ्या बनवा. सणाव्यतिरिक्त सुद्धा या गोष्टी घडायला लागल्यात. मिठाया घरात सणाव्यतिरिक्त येऊ लागलेत. किंवा मग नवा ट्रेंड आला आहे केक, पेस्ट्रीज किंवा बेकरी प्रॉडक्ट्स असतील, तर हे हायली लोडेड आहे विथ प्युअर फॉर्म ऑफ शुगर. त्यातले फायबर्स काढून घेतलेले आहेत. खारी, टोस, केक, बटर, जे काय असतं ते ड्राय. आणि याला कॉम्बाईन केलं जातं, याचं कॉम्बिनेशन केलं जातं चहाबरोबर. तर या सगळ्या गोष्टी ठीक त्याच पद्धतीने एखादं पिंप असतं पाण्याचं, त्याला एक लहान छिद्र पडलेलं आहे. हळूहळू त्यातून पाण्याचा स्त्राव होणार आहे. मग जसं ते मुठ्ठी से रेत फिसल जाती और पता नहीं चलता है, ठीक त्याच उक्तीप्रमाणे कधी आरोग्य हातचं निसटून जातं हे कळतसुद्धा नाही आपल्याला. म्हणजे जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर सांगतो तुमची शुगर बॉर्डर लाईन आहे, मग हे एका रात्रीत घडलं आहे का? नाही. तुम्ही वारंवार शुगर अब्यूज केला, तुम्ही वारंवार कार्बोहायड्रेट अब्यूज केला आणि म्हणून हे झालं. ह्या गोष्टी एका रात्रीत किंवा एक दिवसात घडलेला नाही आहे. फूड पॅटर्न त्या पद्धतीचे होते. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की त्या किचनचा केंद्रबिंदू कोण आहे? ती जी किचनला कमांड करते आहे किंवा जिच्याकडे किचनचा ताबा आहे, आणि तिच्या न्यूट्रिशनल नॉलेजमध्ये जर कमी असेल किंवा तिला जर न्यूट्रिशनचे बेसिक क्लिअर नसतील किंवा गेसवर्क चाललेलं असेल की अंदाजे हे पौष्टिक असतं रील्समधून शिकते आहे इन्स्टेड ऑफ टेक्स्ट बुक स्टडी, तर मग संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य चिंतेचा विषय होता. कारण ती बनवून खाऊ घालते आहे, ती जे बनवणार आहे तेच हे कुटुंब खाणार आहे. बऱ्याचदा असं घडलेलं पाहायला मिळतं की समजा आमच्याकडे ऑफलाईन सेंटरला कोणीतरी महिला येते आणि मग जेव्हा डाएटमध्ये स्प्राऊट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात, तर कधी कधी सांगतात त्या गमतीने की ते स्प्राऊट्स बनवले होते ते मुलंच अर्ध फस्त करून टाकतात. ऐकून आनंद वाटतो. मग वाईट काय त्यात? चांगलं आहे, जास्त बनवा. एखाद्या डिनरला बाकी काही न बनवताच भरपूर सॅलेड्स बनवा, सगळ्यांना खाऊ घाला आणि ॲटोमॅटिकली तशाच पद्धतीचे शरीरात चेंजेससुद्धा तुरंत तुम्हाला दिसायला लागतात. म्हणजे आपण दैनंदिन जीवनातसुद्धा असं अनुभवतो की एखाद दिवशी खूप छान एनर्जी असते, चांगली एनर्जी असते, झोप चांगली झालेली असते. तर असं कुठंतरी लिहिलेलं वाचलं होतं मी की यू आर युअर ओन डॉक्टर किंवा बी युअर ओन डॉक्टर. तर मग मागचे 48 तास 72 तास तुम्ही ॲनालिसिस करा. 72 तासांमध्ये अशा काय गोष्टी घडलेल्या आहेत ज्याच्यामुळे मला असं फ्रेश वाटतं आहे. मग कदाचित तुम्ही कुठेतरी फिरायला गेलेले असता, वॉकिंग जास्त झालेलं असतं किंवा ट्रेकिंगला गेलेलं असतात, ब्रेथलेस कार्डिओ एक्सरसाइजेस झालेले असतात. घरी आल्यानंतर त्या रात्रीला तुम्हाला छान झोप लागते. रिपीट करा फॉर्मॅट. किंवा एखादं फूड घेतल्यानंतर किंवा एखाद पद्धतीचं खानपान घेतल्यानंतर तुम्हाला आळसवाणं वाटत नाही, झोप चांगली लागते, डायजेशन चांगलं दिसतं, फोकस चांगला दिसतो. रिपीट करायला सुरू करा. याचा अर्थ ते तुमच्या बॉडीला सूट करतं आहे. तुमच्या बेस्टपेक्षा चांगलं इतर कोणीही तुमच्या शरीराला ओळखू शकत नाही. परंतु तेवढं कॉन्शियसनेस किंवा तेवढा सुज्ञपणा असायला हवा. मी काय खातो आहे, म्हणजे माझ्या आहारातून माझ्या पोटात काय जातं आहे, किंवा पाणी किती पितो आहे, मी पॅक्ड फूड किती खातो आहे, मी बेकरी प्रॉडक्ट्स किती खातो आहे. मी जेव्हा ग्रॉसरी स्टोअरमध्ये जातो तिथे जे काही मांडलेलं असतं सगळं ते निवडताना किंवा ते विकत घेताना काय निवडतो आहे.
इन केस ते फ्रीज पाहिले असतील तुम्ही हॉटेलांमध्ये लागलेले किंवा बेकरी शॉपमध्ये, इतर दुकानांमध्ये, जिथे कोल्ड्रिंक्स वगैरे भरभरून ठेवलेले असतात. आता कोल्ड्रिंक म्हणजे शुगर लोडेड आहे हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्यालाही पर्याय म्हणून काही लोक असं चूज करतात की त्यामध्ये ते एक निंबूज किंवा निंबूजा असं काहीतरी एक ड्रिंक येतं ज्याच्यावर लिंबाचं ब्रँडिंग केलेलं आहे. अगेन तुम्ही त्याचे न्यूट्रिशनल फॅक्ट वाचले तर लक्षात येतं की हे सुद्धा शुगर सिरपपासूनच बनवलेलं आहे, त्यात फक्त लिंबाचा इसेन्स घातलेला आहे. किंवा मग जिरा सोडा, तेही शुगरयुक्तच आहे, जिऱ्याचा इसेन्स घातला आहे. म्हणजे पॅकेजिंग आणि ब्रँडिंगमधून ते हेल्दी भासवलं जाते, परंतु ते वास्तवात हेल्दी नाही आहे. आज सकाळीच मी एक सोशल मीडिया स्क्रोल करताना एक व्हिडिओ बघितला होता, ते ओरिओचा होता तो, आणि तो सांगतो आहे की पेट्रोकेमिकलमधून काढलेल्या पदार्थांना या बिस्किटांची क्रीम बनवायला वापरतात. किंवा मी खूप मोठा फॅन होतो मिओनीजचा, म्हणजे जेव्हा मिओनीज खायचो तर आवडायच्या मला. एक दिवशी मी व्हिडिओमध्ये बघितलं की कसं बनवतात हे. तर ग्लासभर तेल, त्यात ते एग व्हाईट, आणि मग याला बीट केलं जातं, फेसाळ बनवलं जातं, आणि मग ते त्या व्यंजनांमध्ये वापरलं जातं. आणि व्हेज मिओनीज जे असतात त्यामध्ये पाम ऑइल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. इसेन्स, थोडंसं सॉल्ट, थोडीशी साखर, अशा पद्धतीने. तर इंटरनेटच्या युगामध्ये बऱ्याच गोष्टी एक्सपोज करणारं कंटेंटसुद्धा यूट्यूबवर अवेलेबल आहेत. काही चॅनल्स आहेत जे याच्याविषयीचा अवेअरनेस पसरवत आहेत. तर अशा गोष्टींना आपण बघितलं पाहिजे इन्स्टेड ऑफ वॉचिंग दोज शॉर्ट व्हिडिओज, शॉर्ट रील्स. असे व्हिडिओज जर बघितले तर त्यातून एज्युकेशन होईल. आणि स्त्रियांनी हे करणं हायली रेकमेंडेड आहे, कारण तुमच्या मुलाचं भविष्य तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्या आहाराविषयीची समज जर चुकीची असेल तर तुमच्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं होणार आहे. किंवा ज्या कुटुंबावर तुम्ही प्रेम करताय त्या कुटुंबाचं आरोग्य, त्या आरोग्याची लगाम तुमच्या हातामध्ये. तुम्ही लेफ्टला ओढलं तर लेफ्टला जाणार आहे, राईटला ओढलं. आमच्या घरात आमच्या ह्यांना गोड आवडतं, तुम्ही बनवणं बंद करा. आठवडाभर तांडव करतील, 2 आठवडे तांडव करतील, त्यानंतर आठवडा 2 आठवड्यानंतर त्यांच्या शरीरात जे चेंजेस त्यांना दिसत आहेत ना, ते बघून ते स्वतःच म्हणतील की अच्छा मग याला काहीतरी अल्टरनेट असेल तर ते कर मग तू. किंवा त्या पद्धतीचे मॉडिफिकेशन्स व्हायला लागतात, आणि मग आरोग्य चांगलं राहतं. तर या प्रिव्हेन्शनच्या गोष्टी आहेत, हे प्रिव्हेंटिव्ह मेजर आहेत. म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर किंवा छातीत कळ मारल्यानंतर किंवा हार्ट ऑपरेट करून घरी आल्यानंतर डोळे उघडण्याऐवजी, किंवा हॉस्पिटलच्या बेडवर पडल्यावर विचारामध्ये जाणं आणि मग विचार करणं की नाही इथून पुढे शरीराची काळजी घेतली पाहिजे. शरीर म्हणजेच सगळं आहे. हे काम धाम, पैसा, प्रॉपर्टी, हे सगळं एका जागेवर राहणार आहे. शरीर म्हणजेच सगळं आहे, हे तिथे बेडवर पडून आठवायला नको. ते वेळीच जर आधी आठवलं तर कदाचित तिथे जाणे इतपत वेळच येणार नाही.